नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? उम्मीद करतो तुम्ही सगळे मस्त आहात. आज ॲक्च्युली मी निघालो होतो बाहेर, कारण की माझी जी हॉलची ट्यूब आहे ती डिम झाली, तर तिची कुठं वाट बघायची आणि रविवार पण होता, म्हणलं चेंजच करून टाकू. सो मी निघालो होतो. हा माझ्या घराच्या आसपासचा परिसर आहे. वाटत असेल की मी कुठेतरी आडरानात किंवा जंगलमध्ये राहतो, बट ते कॅन्टोनमेंट आहे. सो त्यामुळे ते असं वाटतं आहे. इथून बाहेर निघतच होतो, थोडे गाणे लावले, बट कॉपीराईटमुळे ते मी इथे टाकू शकत नाही. इथून निघत होतो. जवळपासचा परिसर बघा, समोर तो हॉल आहे. ह्याच्या पुढे आता थोडं पुढे गेलो आपण तर तुम्हाला मस्त एक टँक दिसेल. तो आता थोड्याच वेळात येईल. हे बघा, हे समोर जर तुम्ही बघितलं तर ग्रीन कलरचा हा टँक आहे. तर इथून निघालो. ॲक्च्युली मी दुसऱ्या गेटने निघायचं बघत होतो, पण पावसामुळे तिकडं झाड पडलं होतं म्हणून मला ह्या रस्त्याने यावं लागलं. आता इथून वळून मी दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे पुढे. इथे शेजारीच माझं जवळपास घर आहे. सो ती जी गाडी लागली आहे ड्रायव्हर, हो ही, सो ती पण माझीच गाडी आहे आणि तिथेच माझं घर आहे. आता हे लेफ्ट साईडला आपण जे बघतोय ते ॲक्च्युली आमच्या इथलं मंदिर आहे. कधी नेईन मी तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवेल. आता मेन रोडला आलो आहे मी. इथून गेटाबाहेर निघालो, एंट्री वगैरे केली. आमच्या गेटावर जरा एंट्री वगैरे करावी लागते कंटोनमेंट असल्यामुळे. इथून निघालो हायवेला. आता जसं हायवेला निघालो, पाऊस थोडाफार कमी झाला होता मगासपेक्षा. वायपर तरी चालूच होतं. नंतर ना मग ते रिअलाईज झालं की हा पाऊस कमी आहे, तर मी वायपर बंद करून टाकलेले. थोड्या वेळाने दिसेल ते व्हिडिओमध्ये. सो अगर व्हिडिओ थोडाफार खराब होत असेल तर प्लीज बेअर करा, कारण की एका हाताने रेकॉर्ड करतो आणि एका हाताने ड्राईव्ह करतो आहे. अजून मी ब्लॉगिंगमध्ये नवीन आहे त्यामुळे. सो हा आमचा आसपासचा परिसर आहे. इथून पुढे मी चाललो आहे. आता मी चौकातनं लेफ्ट घेणार पुढे एका दुकानात जाण्यासाठी. पावसामुळे वातावरण खूप मस्त झालं आहे. रस्ता पण मोकळा होता, जास्त काही ट्रॅफिक लागली नाही मला. ट्रॅफिक थोडीफार सिग्नल लागल्यामुळे इथे होती, बट मला लेफ्टला जायचं होतं त्यामुळे काय एवढी अडचण आली नाही. मी आपलं हळूहळू निवांत निघून गेलो. बघताय तुम्ही सिग्नल रेड झाला आहे, लाल झाला आहे आता सिग्नल. इथून मी वळणार आहे लेफ्टला, लेफ्टचा इंडिकेटर देऊन. सो आता इथून मस्तपैकी मी माझे गाणे ऐकत चाललोच होतो. हा आमचा एरिया आहे, मी इथला मूळ आहे. सो लेफ्ट घेतला आहे मी. इथून पुढे चाललो होतो. अल्ट्रॉज होती ती, मस्त वाटत होती. सिल्वर कलरमध्ये, पण एवढी आवडत नाही मला. ब्लॅक आणि ग्रेमध्ये खूप जास्त आवडते. आणि डार्क इज वन ऑफ दी बेस्ट कलर्स दॅट आय वुड से जी अल्ट्रॉसमध्ये आहे. समोर वॅगनार आली आणि वॅगनारने तिला पूर्ण कवर केलं. हे जवळपास थोडीफार दुकानं आहेत. ही समोर आता मी झूम करून तुम्हाला दाखवेल. ही डायमंड बेकरी आमच्या इथे. मला इथे लहानपणापासून जायला खूप आवडतं आणि इथले प्रोडक्ट्स खूप चांगले असतात. थोडे ओव्हर प्राईस्ड आहेत, बट क्वालिटी खूप चांगली आहे इथली. मला वेज पफ आणि शूबेरी बिस्किट इथले खूप जास्त आवडतात. म्हणजे लेफ्टला तुम्ही बघू शकता फ्लुएन्स होती रेनॉल्डची. चांगली सिडॅन होती, बट ती चालली नाही. रेनॉल्डच्या कोणत्याच गाड्या जास्त चालत नाही. ॲज मी ड्रायव्हर ओन करतो तर मला माहिती आहे ती फार चांगली गाडी आहे. आता मी दुकानात पोचलो होतो. त्याला ट्यूब्स मागितले. त्याला मी जी ट्यूबचा फोटो दाखवला होता जी आमच्या घरात आहे, मी त्याला बोललो होतो. तो म्हणला ती तर आता बंद झाली आहे, कंपनीने बंद केलेली आहे, बट देन ही घ्या, ही बसेल. मी म्हणलं ही नाही बसणार, जरा मोठी दिसते. तर त्यांनी जरी इन्सिस्ट केलं, म्हणलं ट्राय करा, नाही तर मी दुसरी घेतो. सो मी ती घेऊन आता निघालो आहे परत बघायला घरी बसते का नाही. मी निघालो होतो. आता इथून निघतो आहे परत घराच्या वाटेला. सो घरी जाता जाता जसं मी मागाशी तुम्हाला बोलत होतो फ्लुएन्स बाबतीत, रेनॉल्डच्या गाड्या खूप चांगल्या आहेत. अंडररेटेड आहेत पण खूप चांगल्या आहेत. मी यूज करतो. माझी ती परमिटला चालते, टॅक्सी परमिटला. सो रोजचं एवढं रनिंग असून पण कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि भरपूर परवडते ती गाडी. ॲज मी ही मारुतीची बलिनो पण यूज करतो, पण अगर मी बिल्ड क्वालिटी बोलणार तर रेनॉल्डची खूप चांगली आहे मारुतीच्या कम्पेअरला. आणि त्या गाड्या स्वस्त पण आहेत, तुम्हाला डिस्काउंट पण मिळतो. अगर त्या गाड्या तुम्ही घेताल तर जशी रेनॉल्डची कायगर वगैरे झाले, अगर तुम्ही स्विफ्ट वगैरे विचार करत असताल, त्यापेक्षा खूप स्वस्त डिस्काउंटमध्ये अजून खूप फीचर्स पण भेटतील त्याच्यात. अजून अट्रॅक्टिव्ह आहे, मोठी गाडी आहे, स्पेशियस गाडी आहे. किंवा बाकी पण गाड्या बघू शकता. आता मी घरी आलो होतो, म्हणलं पूर्ण ते क्लीन करायला लागलो मी मस्तपैकी. आणि क्लीन करून मग म्हणलं बघू. त्या दादानी म्हणलं ती बसायला तर हवी, तर त्या हिशोबाने मी ती साफ करून घेतली अख्खी. ही माझी बहीण आहे, ती रेकॉर्ड करत होती. आणि आता ट्यूबलाईट काढून घेतली मी आणि बसवायला लागलो. बट मला माहिती होतं ही बसणार नाही ॲज युजल. त्यांना मी बोललो होतं की हे मोठं आहे, म्हणजे ती वेगळी ट्यूबलाईट आहे, पण त्यांनी तरी इन्सिस्ट केल्यामुळे मी घेतली. बट ही बसणार नव्हती, हे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतं आहे. सो मग मला परत निघावं लागलं. मी येताना हा माझ्या बहिणीने व्हिडिओ रेकॉर्ड केला होता माझा. आता हे मी जाऊन आलो होतो, माहीत नाही ती काय बडबडत होती. सो मी जाऊन आता दुसरी ट्यूब घ्यायला चाललो होतो. दुसरी ट्यूब घेऊन आलो आहे सध्या.
तिथं काहीतरी पडलं होतं, ते दीदीला बोलत होतं ते उचलून ठेव. सो मग मी दुसरी ट्यूब घेऊन आलो. दुसरी ट्यूब घेतल्यावर हे पूर्ण सेटअप काढावा लागला, कारण की ती LED चा नवीन सेटअप होता आणि ते बसणार नव्हतं. तर हे सगळं मी काढायला लागलो. काढता मला तिकडं खूप धूळ आणि जाळी दिसली, कारण की वरच्यावर तर आपण क्लिअर करतच असतो ते. बट देन आतमध्ये हे बघा, हे जे लावलेलं असतं हे तर आपल्याला कधी दिसत नाही. हे नेहमी तर माणूस खोलत नाही. सो इतक्या वर्षांची जेव्हा लास्ट हे बसवलं असेल 2-3 वर्षामागे, ते पूर्ण घाण होती, ती अख्खी क्लिअर केली. तुम्ही बघू शकता सोफ्यावर सगळी पडलेली आहे ती. हे डाग एक लहान पोरगा आलता आमच्या इथे, सो शेजारच्यांचा, त्यांनी अख्खा चहा फेकून दिला. काय माहिती त्याला काय झालं, त्याला काय खेळूशी वाटलं, त्याने भिंतीवरती डायरेक्ट तो चहा फेकला आणि ते आमची भिंत खराब झाली. आता ते गणपतीमध्ये ह्या पेंट करायचंच आहे. सो ह्या महिन्यात किंवा लय तर लय 15-20 दिवसात पेंटिंग चालू होईल, तर तो डाग पण जाईल. सो हे सगळं क्लिअर करून मी हे बसवायला घेतच होतो. सो हे बघू शकता तुम्ही. तर त्या ट्यूबमध्ये जे आलं होतं, स्क्रू आलता, एक अडकवायला त्याला हे होतं, सॉकेट होतं, आणि एक प्लॅस्टिकचं नॉब होतं, ज्याने अगर माती ढिल्ली झाली तर तिकडे हे भरायला. आमचे जे आहे ते आर्मी क्वार्टर्स आहेत, तर ह्याच्यामुळं हे खूप जुनं इंग्रजांचं बांधकाम आहे, ब्रिटिशांचं बांधकाम असल्यामुळे इथे जेवढं मी ट्राय करत होतो माती पडत होती. शेवटपर्यंत तिकडं मला काय हेच नाही. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा, मी जेवढं ट्राय करतो तेवढे फेलियर येत होते. त्याच्यानंतर कसं तसं मी ते त्याला बसवलं. त्यानंतर ट्यूबलाईट लागली आणि फायनली ट्यूबलाईट नीट. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.